आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत बेकरीसारखी कुरकुरीत क्रंची खारी. ही खारी बनवून ठेवली तर 15 ते 20 दिवस खारी कुरकुरीत आणि क्रंची राहते आणि चहाबरोबर ही खारी खूप खायला टेस्टी लागते आणि घरी बनवले तर ते हेल्दीच असते. त्याच्यानंतर मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला पहिला चाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला, ओवा हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि तूप मी गरम करून घेतलेलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा कमी तूप घेतलेलं आहे आणि तूप तुम्हाला चांगलं मैद्याला असं चांगलं लावून असं चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मुटका करून बघायचं आहे की ना आपलं परफेक्ट पडलेला आहे. आता आटा तुम्हाला जास्त घट्टही नाही पातळही नाही मळायचा, मध्यम म्हणून तुम्हाला 1 तास भिजण्यासाठी ठेवायचा आहे. मी आता साठा तयार करायचा आहे. 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे तूप घेऊन असा साठा मी तयार करून पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला या मैद्याचे 5 भाग समान भाग करून घेतलेले आहेत. त्याचे गोळे करून घेतलेले आहेत. 5 चपात्या आपल्याला पीठ लावून आपल्याला काउंटर म्हणजे किचनवरतीच ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. मी किचन ओटा पहिला स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर चपाती लाटलेल्या आहे. अशा एकसारख्या 5 चपात्या मी तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पहिल्या चपातीवरती आपल्याला साठा हा लावून घ्यायचा आहे. एकसारखा साठा लावायचा आहे. एकसारखा लावला तरच आपल्याला खारीला लेअर चांगले सुटणार आहेत आणि खारी क्रंची आणि टेस्टी होणार आहेत. एकावर एक अशा सगळ्या चपात्या 5ही चपात्या एकावर एक ठेवायच्या आहेत आणि त्या एकावर एक असा सगळ्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा फोल्ड करून इकडून घ्यायचा आहे, दुसरा फोल्ड इकडून करायचा आहे आणि तिसरा आणि इकडून डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता चौकोन तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावरती मैदा भुरभुरायचा आहे आणि जसं आपण शंकरपाळ्याला जाड लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि त्याला तुम्हाला आकार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला आकार देऊ शकता आणि अशा प्रकारे मी आता खारी कट करून घेतलेली आहे. त्याची लेअर पण दिसत आहेत. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. जास्त गरम करायचं नाही आहे तेल आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे खारी तळताना गॅस संपूर्ण कमी ते गॅसवरतीच आपल्याला खारी तळून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच आपल्या खारीला लेअर सुटणार आहेत. अशा प्रकारे असा हलकासा कलर येऊन द्यायचा आहे. दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपली खारी मी तोडून बघलेली आहे. किती क्रंची आवाज आणि कुरकुरीत आवाज आहे. अशा प्रकारे आपली खारी तयार झालेली आहे. खायला पण अशी चव म्हणजे क्रंची झालेली आहे आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि अशी जर तुम्ही घरच्या घरी खारी बनवली तर मुलांना तर खारी खूप आवडते आहे आणि घरच्या घरी बनवलेला कुठलाही पदार्थ शरीरासाठी आपल्या हेल्दी टेस्टी बेकरीत कसा बनवतात, काय वापरतात हे आपल्याला माहीत नाही. त्यासाठी आपण घरच्या घरी बनवून जर मुलांना दिला तर मुलांच्या शरीरासाठी असं खूप अगदी हेल्दी आणि टेस्टी बनेल आणि चला बाय.